बातम्यांनी। नाशिक जिल्ह्यामधल्या गंगापूर धरणामधून सध्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। दुपारी 2 वाजल्यापासून या धरणामधून तब्बल 6160 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पात्रामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम बोडके। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे, त्यामुळे धरणांमधला पाणीसाठा देखील वाढतोय। आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण, नांदूर मधमेश्वर धरण असेल, त्यासोबत गंगापूर धरण असेल, या धरणांमधून पाण्याचा विसर्ग जो तो केला जातो आहे। गंगापूर धरणातून 4000 पाण्याचा विसर्ग जो तो या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते। 4000 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात केल्यामुळे या ठिकाणी रामकुंड परिसरातील जे छोटे मोठे मंदिर आहेत ते या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। वाहनतळ देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो दुतुंड्या मारुती आहे त्या मारुतीच्या जवळपास गुडघावर पाणी जे ते आपल्याला असल्याचं पाहायला मिळत आहे। जे आजूबाजूचे रस्ते आहेत ते देखील या ठिकाणी बंद असल्याचं पाहायला मिळते। मुसळधार पाऊस जो तो सुरू आहे, त्यामुळे धरणांमधून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जातो आहे आणि आज देखील नाशिकच्या गंगापूर धरणामधून 4000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदा पात्रामध्ये केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर येणारे जाणारे जे भाविक आहेत ते भाविकांना देखील आता प्रशासनाकडून सुरक्षित स्थळावरून जे आहे ती आपली पूजाविधी असेल, धार्मिक विधी असेल ते करण्याची या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आजूबाजूचा संपूर्ण परिसर आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये आज देखील गंगापूर धरणातून पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग देतो वाढवला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे। त्यामुळे या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे संपूर्ण गोदाकाठच्या नागरिकांना देखील या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।